आमदार सचिन आहेर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख विराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सचिन आहेर यांचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी कोल्हापूर पायतानाची कृती घेऊन सचिन आहेर यांच्या या कृतीचा निषेध नोंदवण्यात आला। ठाकरेच्या शिवसेनेने मोठे केलेल्या अशा बंडखोराच्या विरोधात रस्त्यावरची लढाई सुरू करणार असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी सांगितले। आज जर महाराष्ट्राचं राजकारण आपण जर बघितलं असेल तर एका वेगळ्या वळणाला महाराष्ट्राचं राजकारण निघालेलं आहे। आज शिंदेची सेना ही कुणास तरी बाप चुरून कुणास तरी चिन्ह सोडून उभं राहिलेली एक संघटना आहे आणि या संघटनेचं एकच धोरण आहे की दिल्लीतनं जो आदेश येतोय त्या पद्धतीने एखादा आमदार फोडणे, खासदार फोडणे, त्यांना विकत घेणे। आज परवा राज ठाकरेंचं स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं असेल तर आज विक्री चालू आहे आणि जर ही विक्री बंद करायची असेल तर आज आमच्यासारखा शिवसैनिक जोवर रस्त्यावर उतरणार नाही आणि यांना दाखवणार नाही की तुमचं जे चाललेलं आहे हे सगळं बंद पडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। सचिन आहेर यांनी अचानक पद्धतीने भूमिका बदलली, काय वाटतं तुम्हाला? सचिन आहेर हा नालायक माणूस आहे। मुळात ज्या माणसाची लायकी नाही आहे, ह्या माणसाला 2019ला ह्या माणसाचा प्रचंड मतांनी 24,000 मतांनी पराभव झाला, तरीसुद्धा पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी यांना पक्षात घेतलं, विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि या लोकांना काय द्यायला पाहिजे, तरीसुद्धा यांची भूक थांबलेली नाही। यांचं गद्दारी यांच्या रक्तात आहे। परवाच संजय राऊतांनी सांगितले की ज्याचा आई आणि बाप एक नाही तो गद्दारी करणारच आहे आणि भविष्यात या रस्त्यावर उतरून आम्ही या गद्दारांना मारल्याच्या स्वस्त बसणार नाही। आंदोलनात शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख मंजित माने, अवधूत साळुंके, स्मिता सावंत, रणजित आयरेकर, दिनेश साळुंके, अभिजित बुक्षेटे, प्रवीण पालव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।